मान्यवरांना ऐकण्यासाठी, त्यांचे या क्षेत्रातले सगळे अनुभव जाणून घेण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आहात. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आधीचीच सूचना पुन्हा एकदा मी सांगतोय, आपापले मोबाईल कृपया सायलेंट मोडवरती किंवा स्विच ऑफ आहेत का याची खात्री करून घेऊयात सगळ्यांनी. म्हणजे क्लास सुरू असताना मध्येच तो वाजून इतरांना डिस्टर्ब होण्यापेक्षा आधीच आपण काळजी घेतलेली बरी. या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत सन्माननीय अरुणजी खोपकर सर. काल ज्यांना आपण पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला आहे आणि आज त्यांना ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हा सर्वांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मी या ठिकाणी उपस्थित कवी, गीतकार, अभिनेते किशोर कदम यांना अशी विनंती करतो, त्यांनी खोपकर सरांचं स्वागत करावं. सिनेमा पाहणारा माणूस हे पुस्तक देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. गणेशजी मतकरी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुनील तांबे सरांना अशी विनंती करतो, आपण गणेश मतकरीजींचं स्वागत करावं. धन्यवाद. नम्रता फलके मॅडम या ठिकाणी आहेत. मी त्यांना विनंती करतो, त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. फक्त एक गोष्ट बोलायची. किशोरच्या हातून किशोरने माझं स्वागत केलं ह्याचा एक खास आनंद आहे, कारण त्याचं आणि माझं अत्यंत जुनं नातं आहे. त्याने नारायण सुर्वे चित्रपटात सुर्व्यांची भूमिका केली होती आणि त्या भूमिकेबद्दल मला एकच गोष्ट सांगायची. त्यांनी माझ्या दुसऱ्या चित्रपटात गाणी लिहिली वगैरे, पण ह्या खास त्याच्या अभिनयाचं ज्यावेळेला तो चित्रपट पूर्ण झाला आणि पहिल्यांदा मी सुर्वे आणि कृष्णाबाई त्यांच्या पत्नी यांना दाखवला, तर त्यावेळेला फक्त ते 2 प्रेक्षक होते, बाकी सगळं माझं युनिट होतं. आणि चित्रपट संपला, काळोख होता आणि काही प्रतिक्रिया त्यांच्याकडनं येईना, तर मला वाटलं की आपण आपटलो म्हणून, की आता ज्यांच्यावर चित्रपट केला त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. आणि मग लाईट्स आले, त्याला मी पाहिलं तर ते दोघंही जण घळाघळा त्यांच्या डोळ्यातनं अश्रू येत होते. आणि कृष्णाबाई म्हणाल्या, अगदी मास्तर. Thank you, sir. Good morning and welcome all of you, the film lovers and would-be the film personalities. I welcome all of you in the second day of this 8th Ajanta Ellora Film Festival. And this is our first master class of this festival, and for that we have with us the veteran film director, film scholar, eminent writer and in his own word, national treasure, Mr. Arun Khopkar, sir. But that is a serious joke, sir. I'm taking it seriously. Okay. Of course, the man needs no introduction. Still, I really want to tell you that his spectrum of knowledge ranges from cinema to poetry, from dance to folk art. He finds and decodes cinema out of human being as depicted in his book, Praag Cinema and Chalat Chitra Vyuha. He is known and respected for his work in academics. He is 3 times recipient of Golden Lotus and overall 15 national award he has got, and for his short films. As I have said earlier, his knowledge and work canvas is so vast that he had made films on classical dance, music, art, architecture and poetry. His films do not simply document the art forms and the individual artist's work in the same, but dig deeper to bring out various facets and meanings of the theme. On one hand, he has contributed theoretical papers about film aesthetics, and on other hand, he has painted the lives of poor folk tamasha artists like Dadu Indurikar. That's why I said his spectrum ranges from Sergei Eisenstein's montage theory to the lives of tamasha artists. साठोत्तरी पिढीतलं एक महत्त्वाचं नाव, सगळ्यांना माहिती आहे. साठोत्तरी पिढीमध्ये ज्या पद्धतीने चळवळी झाल्या त्यामधलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव, बहुभाषिक, बहुआयामी. आषाढ का एक दिन या मनी कौल दिग्दर्शित
मोहन राकेश यांच्या नाटकावर आधारित सिनेमात त्यांनी कालिदासाची भूमिका केली आणि त्यानंतर सिरियसली त्यांनी ह्या क्षेत्राकडे वळण्यासाठी FTII जॉईन केलं. ऋत्विक घटक हे त्यांचे गुरु. गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका या त्यांच्या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले. अनेक भाषांमध्ये त्यांचा अनुवाद झाले अँड इफ आय एम नॉट रॉंग रिसेंटली कन्नड भाषेमध्ये पण ट्रान्सलेट. राईट नाऊ इट इज इन बंगाली ट्रान्सलेटेड. ह्या पुस्तकाला पुरस्कार मिळाले, अनुवाद झाले, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुदत्तची क्राफ्ट्समनशिप, गुरुदत्त आणि त्याच्या चित्रपटांचं महत्त्व जगाला पटवून देण्यात ह्या सिनेमाची प्रमुख आणि अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. चलचित्रव्यूह या त्यांच्या पुस्तकाला 2015 साली साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. अनुनाद, प्राक सिनेमा, काल कल्लोळ इत्यादी महत्त्वाची त्यांची पुस्तकं आहे. आणि सिनेमा समजून घेण्यासाठी आणि साठोत्तरी चळवळीतील कला हा प्रकार अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी ही पुस्तकं सगळ्यांनी वाचावी अशी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते. मी स्वतः सगळी वाचलेली आहेत आणि ती पुस्तकं सगळी बाहेर अवेलेबल आहेत. आणि आय मस्ट से द एस्थेटिक्स ऑफ दॅट बुक्स आर रिअली गुड. मला असं वाटतं मिस्टर गायतोंडे हॅज डिझाईन दॅट काल कल्लोळ. विकास गायतोंडे सर. येस. सो त्यांनी FTII त्यांनी शिक्षण घेतलं आणि NSDमध्ये आणि इतर अनेक महत्त्वाच्या संस्थांमध्ये इन्क्लुडिंग सिल्वर जे सुभाष घईंची जी संस्था आहे त्या अनेक संस्थांमध्ये, जागतिक संस्था विस्लिंग वूड्समध्ये आणि इतर अनेक संस्थांमध्ये त्यांनी शिकवलेलं आहे. अकॅडमिक्स तिथे सिनेमाचं त्यांनी शिकवलेलं आहे. फिगर्स ऑफ थॉट, कलर्स ऑफ ॲब्सेन्स, नारायण गंगाराम सुर्वे, व्हॉल्यूम 0 या लघुपटांसह कथा 2 गणपतरावांची आणि हाथी का अंडा अशा चित्रपटांमधून त्यांनी वेगळे विषय हाताळले. फक्त सिनेमाच नाही तर विविध कला आणि त्या अनुषंगाने विविध माणसं त्यांनी जोडून घेतली, आपल्या लेखन आणि चलचित्रांचा भाग बनविली. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल कल्लोळमध्ये अरुण कोलटकर, दिस वन ऑफ द ग्रेटेस्ट पोएट ऑफ महाराष्ट्र, नॉट इन महाराष्ट्र ऑफ इंडिया इट सेल्फ. अरुण कोलटकरांवर त्यांचा एक सुंदर त्यामध्ये एक लेख आहे, त्रिनेत्री आणि चतुष्कर्णी. अरुण कोलटकरांच्या कवितांमधला सिनेमा त्यांनी शोधला. आपल्या द मॅन इज नॉट जस्ट अ पर्सन, ही इज अ मुवमेंट अँड ही ॲब्सोल्युटली इज अ नॅचरल ट्रेजर. आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना ते पाहत गेले, आपल्या सिनेमात उतरवत गेले. आणि आज त्यांच्याकडनं आज आपल्याला सिनेमा डिकोड करायचं आहे, त्यातलं सौंदर्यशास्त्र समजून घ्यायचं आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करते. थँक्यू सर अँड वेलकम. Thank you very much. At the end of the her introduction, Namrata's introduction, I was reminded of a scene from Charlie Chaplin's Monsieur Verdoux, in which he kills women. He's a serial killer, and the trial is happening in the court, and the public prosecutor points to Chaplin and in Chaplin's direction and says, "Look at that monster." So they all look at Chaplin and Chaplin looks over his shoulder. So when she introduced me, I wanted to look over my shoulder to meet that man that she was describing. So anyway, I think one has to pay for one's sins at some point or another and accept them. So a very good morning to all of you. And this is, though it's a formal session, it's going to be a little informal because, I think it is very difficult for my nature to be formal and serious. I mean, when Camel was made, God looked at Camel and said, "I think I have not done such a good job." So Camel said to God that हम तो बन चुके हैं, तो अभी हम भी बन चुके हैं, तो क्या करेंगे? And I have been requested to speak in Marathi, and I beg the pardon of all those who are present and who do not understand Marathi. But we are in Aurangabad, there is this film school, and many of its students are Marathi speaking, that's their first language. It's my first language too. So you'll forgive me if I do not speak in a common language, but I choose a language that is at the request of the organizers. The theme of my this morning's
lecture is color in cinema. Color in cinema is something that has fascinated, color as such has fascinated me for many years. And what I'm going to share with you are both my experiences and observations. It's not film academic theory as it is called, because it is experience based. I mean, I don't quote Foucault or Derrida or somebody to justify something that I am saying. If I have experienced it and if I feel it, and then I would like to share it with you. So I'm not an academic in that sense, and this lecture is not going to be academic in that sense. So we begin this thing about color. Actually, what we should begin with is the very nature, very birth of vision. Like you're in your mother's womb, completely floating in that prenatal fluid and in darkness, and you have your eyes, though they're fully developed, to, so I'm sorry, I should be speaking in Marathi. Is it all right if I continue in English, or should I switch over to Marathi? What is Maraठी बर? ओके, ठीक आहे. बरं बरं, थँक्यू. तर ज्या वेळेला आपण आईच्या पोटात असतो त्यावेळेला डोळे त्यांचा संपूर्ण विकास झालेला असतो, पण ते उघडलेले नसतात, त्यांनी काहीही पाहिलेलं नसतं. तर त्यामुळे एक्सक्यूज मी, कॅन यू गिव्ह मी अ स्टँड, बिकॉज आय हॅव टू no, for 5 minutes it's okay, but for 45 minutes, no? I mean, I'll be developing my biceps. At the end of it, I will have to slap my thighs and कोई है क्या सामने? So, तोपर्यंत प्रकाश काय की कुठलेही दृश्य याची जाणीव नसते. आणि ज्या वेळेला आपण गर्भातनं फेकले जातो, गर्भाशयातनं फेकले जातो, त्यावेळेला पहिला जो प्रकाशाचा अनुभव असतो, तर तुम्हाला माहिती आहे आपल्या प्रकाशाची, डोळ्याची जी यंत्रणा आहे, तर ती प्रकाशाप्रमाणे तो किती घ्यायचा आत किंवा घ्यायचा नाही, तशा त्याला एक प्रतिक्रिया म्हणून तितकी उघडते किंवा मिटतं शटर त्याचं. परंतु तोपर्यंत पहिला प्रकाश येईपर्यंत हा कुठलाच अनुभव नसतो कधी. त्यामुळे तो प्रकाश कितीही, म्हणजे अगदी मेणबत्तीच्या प्रकाशात तुमचा जन्म झाला तरी ती मेणबत्ती तुम्हाला सहस्र सूर्यांपेक्षा तेजस्वी वाटते. आणि डोळे जे त्या मुलाचे, एकतर त्याला गर्भाशयातनं बाहेर पडल्यावर उष्णता जी असते ती उष्णता जाते, बाहेरची हवा, त्याचं तापमान वेगळं असतं, आणि त्यातनं त्याच्या सगळ्या सेन्सेसवर, सगळ्या ज्ञानेंद्रियांवर एक हल्ला चढवतं जग. आणि त्याला तयारी, त्यातलं प्रकाशाचं तुम्हाला हेही माहिती असेल की ते सांगायची गरज नाही की आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्याबरोबर जे न्यूरॉन्स आहेत तर ते डोळ्याचे सगळ्यात जास्ती आहेत. त्यामुळे डोळ्याचा जे सेन्सेशन हे येऊ शकेल का स्टँड? अच्छा. तर ते न्यूरॉन्स सगळ्यात जास्ती आहेत. तर त्यामुळे जी प्रकाशाची वेदना होते त्यामुळे मूल रडायला लागतं. आणि तो जर मूल जर रडलं नाही तर याचा अर्थ कदाचित त्याचे डोळे, त्याच्यात काही विकृती असू शकेल, थोडा आंधळेपण असू शकेल वगैरे. त्यामुळे मूल रडलं नाही की सगळे काळजीत असतात. तर त्यामुळे सिनेमाची संबंधित जी दोन इंद्रिये आहेत, श्रवण आणि नेत्र, श्रवण आणि दृष्टी, तर ही दोन्ही प्रकारे आपल्याला गर्भाच्या म्हणजे बाहेर येण्यापूर्वी, जगात बाहेर येण्यापूर्वी, गर्भाशयात असताना आईच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात, त्याची एक लय असते. तर ती लय बिघडली तर मूल घाबरं घुबरं होतं.
आणि ती लय फारच बिघडली तर गर्भपातही होण्याची शक्यता असते. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं एक महत्त्वाची गोष्ट मला अशी सांगायची की रंगाचा किंवा प्रकाशाचा किंवा कुठल्याही ज्ञानेंद्रियाचा असं पणाने विचार करता येत नाही, कारण सर्व आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत ती एकमेकात गुंतलेली असतात. त्यामुळे ज्यावेळेला आपण प्रकाशाचा विचार करू त्यावेळेला आपण ध्वनीचा, लयीचा, या सगळ्याचा विचार करणार आहोत थोडक्यात. तर हा पहिला जो अनुभव आहे, तर त्याच्यात मुख्यतः प्रकाश आणि अंधार याच्या सीमारेषेवर ह्याचा जन्म होतो मुलाचा. आणि तो झाल्यानंतर हा अनुभव इतका हा इतका आतपर्यंत जाणारा असतो की पुढे जे काही धर्मसंस्थापक होते किंवा माणसाचे जादू टोण्याचे प्रकार होते, रिच्युअल्स होती, सगळ्या मानवी संस्कृतींमध्ये हा जो पहिला प्रकाशाचा अनुभव आहे तो इतका महत्त्वाचा होतो. हो, लाभली. मी तुम्हाला ही भेट म्हणून परत देतो. हॅलो, चालू आहे का? ऐकू येतंय का? थोडं जवळ घ्या, थोडंसं पुढं. नाही, थोडी तुम्ही लेवल वाढवा ना. हा लेवल वाढवतो. आता मला माईक काय लॉलीपॉप नाही आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, ओके. तर हा जो अनुभव असतो तर त्यामुळे त्याच्यामुळे जवळ हा पुढे. मी म्हटलं ना, प्रकाश आणि ध्वनीचा पण असा अत्यंत जवळचा संबंध असतो. तर हा जो अनुभव असतो तर तो अनेक धर्मांच्या, अनेक संकल्पनांच्या, श्रद्धांच्या मुळाशी आहे. म्हणजे ही जी सूर्योपासना आहे किंवा तेजासची उपासना आहे, आणि हा अनुभव म्हणजे इतका धर्मांच्या किंवा संस्कृतींच्या पलीकडे जाणारा असतो की पूर्व पश्चिम हा जो अक्ष असतो ही पहिली दिशा माणसाला जाणवलेली, कारण इथून सूर्य उगवतो, इथून सूर्य मावळतो. मग दक्षिण आणि उत्तर ह्या माणसाने विचाराने शोधलेल्या आहेत, पण पूर्व आणि पश्चिम ह्या त्याला निसर्गाने दिलेल्या आहेत. त्यामुळे हा जो पूर्व पश्चिम अक्ष आहे तो अनेक वेगवेगळ्या धार्मिक इमारतीत, तुम्ही ख्रिश्चॅनिटी घ्या, हिंदू धर्म घ्या, अनेक झोरोस्ट्रियन घ्या, तिथे इजिप्शियन धर्म घ्या, तिथे तुम्हाला ती जी इमारत आहे धार्मिक वास्तूची ती पूर्व पश्चिम असते, आणि उदय जो होतो देवतेचा तो पूर्वेला होतो आणि पश्चिमेला मावळतो. त्यामुळे ज्यावेळेला चर्चचं म्हणजे मंदिराचं चर्चचं मंदिर वगैरे असे ज्यावेळेला बदल केलेले असतात त्यावेळेला बाकी स्थापत्यात बदल होतात, अक्ष बदलत नाही. तर हा जो प्रकाशाचा अनुभव आहे की प्रकाश आणि अंधार. सिनेमाच्या सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा होता, तर त्यामुळे आपल्याला सिनेमातल्या रंगाचा विचार करताना रंगीत सिनेमाच्या आधी काय होतं हे थोडंसं पाहायला पाहिजे. कारण सर्व जग आधीच्या ब्लॅक अँड व्हाईट सिनेमामध्ये राखी छटांमध्ये तुमच्यासमोर आणलं जायचं. आता राखी छटांमध्ये आपण ज्या वेळेला फिल्म करतो त्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईट फिल्म करतो त्यावेळेला जसं डोळ्याला दिसतं आपल्याला तसं जर प्रेक्षकाला दाखवायचं असेल तर त्याच्याकरता बराच प्रयत्न करावा लागतो. म्हणजे उदाहरणार्थ एका शॉटमध्ये एका खुर्चीवर लाईट आहे तर तुम्हाला ती पांढरी वाटेल, त्याच्यावर कमी लाईट असल्यावर तीच खुर्ची तुम्हाला काळी वाटेल. तर त्यामुळे एका सीनमधली एक वस्तू किंवा एक व्यक्ती ही तीच म्हणून परत ओळखण्याकरता बऱ्याच गोष्टी तुम्हाला ॲडजस्ट करायला लागतात. त्यामुळे त्या
संबंध राखी स्केलमध्ये किंवा सप्तकात म्हणा किंवा पण पायऱ्या पायऱ्यांनी अशा ज्या राखी पायऱ्यांनी प्रकाशाकडून तुम्ही पूर्ण अंधाराकडे जाता त्याच्यात तुम्हाला ते मांडायला लागतं. आणि अनेक उत्तम सिनेमॅटोग्राफर्सनी या काळात वेगवेगळ्या शैली निर्माण केल्या. आता माणिकदांची 100 शताब्दी वर्ष आहे, तर सुब्रतो मित्रा ज्या वेळेला फिल्मचं लायटिंग करत असत तर त्यावेळेला त्यांनी सारेगमसारखी या राखीपणाला त्यांनी ची मूल्य दिली होती. म्हणजे त्यांच्या सिनेमातले कुठलेही 2 वेगवेगळे सीन तुम्ही घेतले तर त्यातली राखी मूल्ये जी आहेत ती एकमेकांशी बांधलेली असायची. त्यामुळे ज्या वेळेला त्यांचं चित्रपट पाहता तुमचं लक्ष कथानकाकडे असलं किंवा ॲक्टिंगकडे असलं किंवा हिरोईनकडे किंवा हिरोकडे असलं तरी हा जो राखी रंगांचा खेळ आहे हा तुमच्या नकळत सतत चालू राहतो. त्याची लयबद्ध हालचाल ह्याच्यातनं फिल्म बांधली जाते. तर त्यामुळे हा जो रंगाचा अनुभव आहे तर तो घेण्याकरता तुम्हाला रंगीत सिनेमा येईपर्यंत थांबायला लागत नाही. तो आधीच राखी ज्या वेळेला सिनेमा असतो, ब्लॅक अँड व्हाईट असतो, तिथनंच हा अनुभव सुरू होतो. मग ज्या वेळेला आपण परत ही जी सुरुवात केली होती की दक्षिणोत्तर अंश, अक्ष, त्याच्यानंतर सूर्य, तर रंगांच्याकडे आपण गेलो तर आपल्याला रंगांचं पहिलाच माणसाचा किंवा सिनेमाचा अनुभव घेण्याच्या ऐवजी पहिली गोष्ट अशी लक्षात घ्यायला पाहिजे की रंग ही जी गोष्ट आहे ती निसर्गात किती महत्त्वाची आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्राण्यांची वाढ जी आहे त्याच्यात मादी आणि नर ह्यांच्यातलं आकर्षण याचे जे काही विशिष्ट काल असतात त्या काळात त्यांच्या शरीरात बदल होतात तर ते रंगात व्यक्त होतात आणि त्या रंगातनं एक आकर्षण तयार होतं. तर त्या आकर्षणाचा एक विशिष्ट काल असतो. तर त्यामुळे निसर्गात रंग 3 प्रकारे निसर्ग वापरतो. तर आकर्षणाकरता निसर्ग रंगाचा उपयोग करतो, त्याच्यानंतर अपकर्षणाकरता म्हणजे दूर लोटण्याकरता करतो, आणि तिसरं म्हणजे लपण्याकरता करतो, गोपनाकरता करतो. तर आता उदाहरणार्थ पट्टे, वाघाच्या अंगावर पट्टे असतात आणि वाघ जास्ती गवताळ प्रदेशात हिंडतात. घनदाट जंगलात ते, कारण वाघाला धावतात चित्ता, वाघ वगैरे, दीज आर प्रिडेटर्स. तर त्याला साधारण शुष्क गवतात लपण्याकरता हे जे काळे पट्टे असतात ते गवताच्या सावलीसारखे दिसतात, त्यामुळे वाघ तिथे सहज लपू शकतो. त्यामुळे ही जी गोपनाची क्रिया आहे ती पण फार महत्त्वाची आहे. आता सिनेमातलं उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमात ज्या वेळेला न्यूरियलिस्ट सिनेमा आला इटलीतला, तर त्यांनी काय केलं की बऱ्याच आधीच्या हॉलिवूडच्या सिनेमात वगैरे हिरोईन्सच्या डोक्याभोवती एक तेजाचं वलय असायचं, त्याच्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांच्या क्लोजअपमध्ये विशिष्ट प्रकारे लायटिंग करून त्यांना आकर्षक केलं जायचं. तर या न्यूरियलिस्ट सिनेमात त्यांना सगळ्या माणसांना एक सारखीच किंमत द्यायची होती, एक मानवतावादी दृष्टिकोन होता. तर तो व्यक्त करण्याकरता त्यांनी राखी रंगांच्या छटा ज्या केल्या, तर त्यात तुम्हाला ज्यावेळी तुम्ही आता बायसिकल थीव्समध्ये एक लाँग शॉटमध्ये बघता, त्या लाँग शॉटमध्ये तुम्हाला हिरो कोण आहे हे कळत नाही. आता त्याउलट तुम्ही जर हिंदी चित्रपट पाहिलात, बॉलिवूड पाहिलात किंवा हॉलिवूड पाहिलात, तर तुम्हाला पहिल्या शॉटमध्ये हा हिरो आहे हे कळतं. त्याच्यावरती प्रकाश ज्या प्रकारे टाकलेला असतो, ज्या प्रकारे रंग वापरलेले असतात. त्यामुळे रंग म्हणा किंवा प्रकाश योजना म्हणा, हा दृष्टिकोन जो निर्माता असतो त्याच्या दृष्टिकोनाचा एक संपूर्ण त्याच्याशी एकजीव झालेला भाग असतो. म्हणजे काही वर्ण केलेलं डेकोरेशन नाही,
त्याला आतनं जी मानवता वाटली, त्यामुळे त्याने ठरवलं की माणसं त्यांच्यावरचा प्रकाश असा डिस्ट्रीब्यूट करून ती सारखी दिसली पाहिजेत. तर आता आपण ज्याला निसर्गातल्या रंगाकडनं, म्हणजे ह्यातली उदाहरणं तुम्हाला आणखी, विषारी छोटे प्राणी जे असतात ना, तर त्यांचे रंग अतिशय भडक असतात, कारण त्यांना दुसरा कोणीतरी गिळून टाकण्याची शक्यता असते. तर ते जाहीर करतात की मी विषारी टोळ आहे, की मी विषारी बेडूक आहे, किंवा मी विषारी साप आहे. तर त्यामुळे त्यांचे रंग विशिष्ट प्रकारचे असे गडद असतात. आणि ह्याचं मी गोपनाची तुम्हाला आधी उदाहरणं दिली. तर आता ज्या वेळेला संस्कृतीत माणूस रंग वापरायला लागतो, त्यावेळेला ह्या ज्या निसर्गातली जी मूल्य असतात ती घेऊनच तो करणार, की शेवटी माणूस निसर्गाशी जोडलेला आहे. तुमच्या आतच संबंध, यू आर वायर्ड इन दॅट फॅशन. हाऊ कॅन यू गो अगेन्स्ट द वे यू आर वायर्ड? तर त्याच्यातनंच काही घेऊन, त्यातनं काही निवड करून, त्याच्यात बदल करून तुम्हाला कला मांडायला लागते. तर त्यामुळे ज्या वेळेला निसर्गातल्या रंगाकडनं आपण कलेतल्या रंगाकडे येतो, किंवा धार्मिक कलेतल्या, धर्माच्या कल्पनेतल्या, तर त्याच्या एका फ्रेंच विचारवंताने त्याने रंगाच्या 3 भाषा सांगितल्या. एक म्हणजे डिव्हाइन लँग्वेज ऑफ कलर. तर ह्याच्यात ज्याला म्हणतो की तेज हा ईश्वराचा अवतार आहे, पण हा 500 किलोवॉटचा बल्ब हा ईश्वराचा अवतार आहे असं त्याला म्हणायचं नसतं. तेज ही संकल्पना असते. तर ज्या वेळेला ही संकल्पना ती दॅट इज डिव्हाइन लँग्वेज ऑफ कलर, आणि ज्या वेळेला प्रत्यक्ष ते वापरलं जातं की व धर्मगुरूची वस्त्र पांढरी असायला पाहिजेत, हे पांढरं वस्त्र जे आहे ही रिलिजियस लँग्वेज आहे, किंवा पितांबराचा रंग असा असायला पाहिजेत, त्याच्यानंतर वधूची साडी अशी असायला पाहिजे, ती जी आहे तर ती रिलिजियस लँग्वेज आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही दैनंदिन जीवनात ज्यावेळेला रंग वापरायला लागता, त्यावेळेला ह्या दोन्ही रंगांचा तुम्ही विचार करून मग वापरता. म्हणजे तुम्ही एखाद्या समारंभाला जात असला आणि तुमच्या एका संस्कृतीत एखादा विशिष्ट रंग अशुभ मानला गेला, तर तुम्ही कोणाच्या लग्नाला जायचं असलं तर तो अशुभ रंग घालून जाणार नाही. तर ही जी कन्व्हेन्शन आहे, म्हणजे तुम्हाला ती परंपरा मोडता येईल, पण ती कधी मोडायची, कशी मोडायची, किती प्रमाणात मोडायची, ह्या सगळ्या गोष्टी ह्या वेगळ्या ठरतात. तर आता त्याच्याकडनं आपण रंगाकडे ज्या वेळेला येतो, तर त्याच्यात असं एक लक्षात आलं की शास्त्रज्ञांना, की जरी रंग अनेक असले तरी 3 रंगांचा प्रकाश याचं वेगवेगळ्या प्रमाणात मिश्रण केलं तर कुठलाही रंग तुम्हाला मिळू शकतो. तर हे 3 रंग आहेत लाल, RGB, लाल, हिरवा आणि निळा. आणि जर तुम्ही केमिकल्स वापरत असलात, रसायनं वापरत असलात आणि चित्रकार रंग तयार करत असेल, तर मग पिवळा, निळा आणि तांबडा हे प्राथमिक रंग आहेत, ह्याच्यातनं तुम्ही सगळे रंग करू शकता. तर आता प्राथमिक रंगांबद्दल मी थोडंसं बोलतो. आता तांबडा रंग हा जो आहे रक्ताचा रंग आहे. तर रक्ताशी संबंधित अशा विविध गोष्टी तो व्यक्त करतो. आता उदाहरणार्थ उत्तरेकडे पंजाबमध्ये वगैरे वधूची साडी, नववधूची साडी ही लाल असते. महाराष्ट्रात एक काळ असा होता की विधवांनी विटक्या लाल रंगाची साडी नेसायची, किंवा गुजरातमध्ये पण तसाच प्रकार होता. थँक्यू. तर ह्याला कारण काय, की नववधू ही नवीन ताज्या रक्ताला जन्म देणार आहे, आणि विधवा ही पुढे ते रक्त प्रवाही ठेवणार नाही आहे. आता तिथे तिच्याकडे प्रजनन नाही, पुढची पिढी नाही, म्हणून तो सुकलेला रंग जो आहे तो तिच्या अंगावर तिने बाळगावा. तसंच हिरवा जो रंग आहे तो वनस्पतींचा रंग आहे, तर त्यामुळे त्याला एक महत्त्व
वनस्पती जगात आहे आणि त्याची असोसिएशन त्याला जोडलेलं म्हणजे वृद्धी, फळफळून येणं एखादी गोष्ट, निसर्गात तुम्ही पाहता त्यावेळेला ती वनश्री ही हिरवी असते. त्यामुळे तांबड्याच्या बरोबर विरुद्ध म्हणजे मानवी आणि ॲनिमल वर्ल्ड आणि ॲनिमल किंगडम आणि व्हेजिटेबल किंगडम, तर ह्याच्यात हा जो प्लांट किंगडम ह्याच्यात जो फरक होतो तर तो तांबडा आणि हिरवा अशा स्वरूपात येतो तुम्हाला. आणि त्याच्यानंतर जो निळा रंग येतो, हा निळा रंग त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो पसरलेला असतो. मग तो समुद्र असो किंवा ते आकाश असो, आणि ज्या वेळेला पुष्कळ पसरलेला निळा रंग असतो तर त्याचा तुमच्या डोळ्यांना त्रास होत नाही. त्याला हवा असतो, त्याला आक्रमण नको असतं. तर आता ह्या रंगातनं म्हणजे ज्या वेळेला दोन प्राथमिक रंग एकत्र येतात त्याच्यातनं मग जे येतात त्यांना सेकंडरी दुय्यम दर्जाचे रंग म्हणतात. तर त्यांची आपापली काही वैशिष्ट्ये आहेत, त्यात मी ती सगळी काही सांगत बसत नाही. पण ज्या वेळेला एक ह्यातला दुय्यम रंग तयार होतो तो आपल्या आईची आणि वडिलांची काही वैशिष्ट्य घेऊन येतो. म्हणजे उदाहरणार्थ आपण लाल आणि पिवळा घेतला तर त्याच्यातनं आपल्याला नारिंगी मिळतो. तर नारिंगी रंगात काही लाल रंगाची वैशिष्ट्य असतात, काही पिवळ्या रंगाची वैशिष्ट्य असतात. अगदी क्रोमोझोम्स दोन्हीकडनं घेऊन आल्यासारखं रंगाचा जन्म होतो. तर आता हे रंग ह्या वेगवेगळ्या त्याच्या असोसिएशन्स ज्या आहेत त्याच्यातली एक गंमत अशी आहे की एकच रंग अनेक त्याचे अर्थ येतात. म्हणजे आता पिवळा रंग निसर्गात सगळ्यात एकच धातू असा आहे की जो अत्यंत शुद्ध स्वरूपात सापडतो, तो म्हणजे सोनं. आणि तो चकाकणारा असतो आणि त्यामुळे सोन्याला सगळ्या संस्कृतीत सगळ्या धर्मात एक वेगळी त्याला किंमत आहे. पण आता ह्या पिवळ्या रंगाच्या छटा, पिवळा रंग जसं सोन्याचा आहे तसा विष्ठेचा पण आहे. किंवा पिवळा रंग हा सडणाऱ्या पानांचा पण आहे. म्हणजे रंगाचं एका रंगाला एक अर्थ असं नसतं तर त्या रंगाच्या छटा, त्या रंगाचं दुसऱ्या कुठल्या रंगाबरोबर तुम्ही वापर करता, ह्या सगळ्या गोष्टीने त्या रंगाची किंमत एका विशिष्ट संदर्भ चौकटीत येते. तर ह्याच्याबद्दल मला आणखीन एक 2 ऑब्झर्वेशन सांगायची होती की कुठलीही संस्कृती अशी नसते की जी स्वतःला नीच मानते. आता उदाहरणार्थ गोरे लोक सगळे ज्यांच्या त्वचेचा रंग काळा आहे किंवा पिवळा आहे यांना ते हीन मानतात. तर त्यांच्या संस्कृतीत त्यांच्या म्हणजे आर्य संस्कृतीत सुद्धा सूर्याच्या रथाचे घोडे पांढरे असतात वगैरे वगैरे. आता आफ्रिकेतला माणूस काय करतो, कारण त्याच्या कातडीचा वर्ण काळा आहे, तर तो जो हे मानायला लागला की फक्त पांढरा रंग असा असतो आणि काळ्या रंगाला काही अर्थ नसतो वगैरे, तर त्यांनी काय केलं की जगाच्या जन्माबरोबरची जी कथा आहे तीच वेगळी केली, ती रचली वेगळी. की देवाने पृथ्वी घडवली किंवा देवाने जग घडवलं त्यावेळेला त्याने माणसं भाजून केली. तर जे कच्चं माणूस होतं ते म्हणजे पांढरा, तो अगदी त्याच्यात काही दम नव्हता, म्हणून देवाने परत एकदा टेक 2. तर टेक 2 म्हणजे आपण लोक. ठीक आहे, गोऱ्यांपेक्षा जरा बरे आहेत पण अगदी टणटणीत नाही आहेत. तर मग परत देवाने तिसरा माणूस जो भाजला तो काळा, तो व्यवस्थित भाजलेला होता, हा खरा माणूस. कारण असे काळे ढग आहेत तर ते मग आपल्याला पाऊस देतात, त्याच्यानंतर काळी मडकी कशी टिकतात वगैरे वगैरे. तर म्हणजे त्यांनी ते काळ्याला
म्हणजे तुम्ही पहा की रंगाचा त्वचेचा वेगवेगळ्या संकल्पनांचा कसा संबंध लागतो. तर ह्या सगळ्या संकल्पना घेऊन मग सिनेमात ज्या वेळेला रंग येतो त्यावेळेला मग चित्रकलेत रंग असतो, आधी शिल्पात रंग असतो, वस्त्रात रंग असतो, एवढ्या गोष्टीत रंग असतो. तर मग सिनेमात जो रंग असतो त्याचं काही वैशिष्ट्य आहे का? त्यातलं मुख्य वैशिष्ट्य असं की तो कालात प्रवास करतो. चित्रातला जो लाल रंग असतो, निळा रंग असतो, तो एका विशिष्ट जागी राहतो. अर्थात त्या रंगाचे काही गुणधर्म असे असतात की उदाहरणार्थ काळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जर पिवळा रंग ठेवलात तर तो तुमच्याकडे येतोय असं वाटतं. पण काळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही एक निळा चौकोन काढलात तर तो काळ्याच्या मागच्या बाजूला आहे असं तुम्हाला वाटतं, काळ्याच्या पुढे आलेला आहे असं वाटत नाही. पिवळा मात्र काळ्यावर असं वाटतं की तुमच्यावर चाल करून येतोय. त्यामुळे रंगाचं जे आहे सगळं गणित ते इतकं गुंतागुंतीचं आहे, त्याला साधे नियम नाही आहेत. आणि रंगाच्याबद्दल एक मोठे रंगात बरंच काम केलेले शास्त्रज्ञ म्हणतात की कुठलाही रंग हा कधी एकटा राहू शकत नाही. एकटा राहू शकत नाही म्हणजे काय होतं, तर त्यांनी काही प्रयोग दिले केले. त्याच्यावरनं अगदी साधा प्रयोग आहे, तुम्हालाही करता येईल तो घरी. तुम्ही एक पांढरा कागद घ्या, त्याच्यावर एक तांबडं वर्तुळ काढा आणि त्या तांबड्या वर्तुळाकडे 2 मिनटं अगदी म्हणजे दुसरीकडे कुठेही डोळे फोन न घेता, त्याच्यानंतर व्हॉट्सॲप न करता फक्त 2 मिनटं तुम्ही त्या तांबड्या वर्तुळाकडे बघत राहा. आणि ज्यावेळेला तुम्ही डोळे कागदाच्या पांढऱ्या बाजूकडे नेता त्यावेळेला तुम्हाला एक हिरवं वर्तुळ दिसेल. कारण हा हिरवा रंग हा तुमच्या डोळ्यांनी तयार केलेला असतो. हा जो प्रकार आहे ना की नसलेला रंग म्हणजे एखाद्या रंगाची गैरहजेरी, ही हजेरी इतकीच महत्त्वाची आहे. तर उत्तम चित्रकार, उत्तम ज्या वेळेला चित्रपट बनवणारा असतो तो तुम्हाला जे रंग दाखवतो त्याच्याच इतके ते जे रंग तो लपवून ठेवतो तुमच्यापासून ते रंग फार महत्त्वाचे आहेत. आणि त्याच्याबरोबर म्हणजे दाखवलेल्या रंगाबरोबर आणि लपवलेल्या रंगांबरोबर तो सतत जादूगारासारखा खेळत राहतो. आणि ज्या वेळेला एखादा रंग तो काही काळ लपवून ठेवतो आणि अचानक तुम्हाला तो दाखवतो त्यावेळेला त्या रंगाचा इतका परिणाम होतो. ओझू म्हणून एक जपानी फिल्ममेकर आहे, तर तो रंगाचं म्हणजे त्याला ओझू सर्वच बाबतीत त्याला संपूर्ण शरण जाऊन त्याच्यापुढे त्याच्या पायाशी नाक घासावं असा एक चित्रपट दिग्दर्शक आहे. तर त्याने रंगांचा वापर ज्या वेळेला केला तर त्याच्या जवळजवळ प्रत्येक फ्रेममध्ये थोड्या किंवा कमी प्रमाणात, थोड्या किंवा जास्त प्रमाणात पिवळा, निळा आणि तांबडा हे रंग फ्रेममध्ये असतात. फक्त ते किती प्रमाणात असतात हे तो बदलत असतो. आणि ते म्हणजे टेबलावर ठेवलेली फाउंटन पेन्स आहेत, तर त्या फाउंटन पेनमधलं किंवा बॉल पेन्स आहेत किंवा मार्कर्स आहेत, ह्याचा प्रत्येकाच्या रंगाचा विचार करून त्याचा साईज किती हवा असेल हे सगळं मोजून ओझू आपला चित्रपट बनवतो. तर एक असा सीन आहे की अगदी साधा आहे की एक बहीण आहे, बहीण भाऊ आहेत एका घरात आणि वडील आहेत आणि भावाचं लग्न झालेलं आहे. बहीण एकटीच आहे कारण तिला वडिलांची काळजी आहे. आपण लग्न होऊन बाहेर गेलो तर पण त्याबरोबरचे जे सगळे त्या वयाचे इतर लोक ह्या माणसाला सांगतात की बाबा मुलीचं आता वय होत चाललं, तू तिचं लग्न करून टाक म्हणून. तर त्याला असं वाटतं की आपण मुलीचं नुकसान करू नये, लग्न करावं. तर
तो आपल्या मुलाला सांगतो की हिच्याशी बोल तू, तिच्या कोणी मनात असलं तर पहिल्यांदा तेच बघूया, त्याच माणसाकडे. तर ज्या वेळेला तो भाऊ तिला विचारतो तर त्यावेळेला ती सांगते की आमका मुलगा मला आवडतो म्हणून. आणि भाऊ त्याला विचारतो आणि ते काही तो म्हणतो की अरे मी तिला पुष्कळ आधी विचारलं होतं, पण ती म्हणाली की नाही मला लग्न करायचं नाही वगैरे, म्हणून मी माझं लग्न, मला तुझी बहीण फार आवडते, माझं पहिल्यापासून प्रेम आहे, पण मी आता लग्न जमवून टाकले. तर ह्या सीनमध्ये त्याने काय केले की एक त्यातला भाग असा आहे की ह्या मुलीला त्याने जो ड्रेस दिला आहे तो तांबडा, पांढरा आणि काळा स्कर्ट आहे. आणि तिथे आजूबाजूला त्याने पिवळा आणि हिरवा असे हे रंग खेळवत ठेवले. ज्या वेळेला ती मुलगी, तिला कळतं की हे होत नाही आहे, तर तोपर्यंत तिचा तो रेड जो त्याचा अंगातला ड्रेस असतो त्याच्यावरचं एक टॉप असतो, तर तो त्याच्या सकट ती बसते, गुडघे टेकते आणि त्याच्यानंतर ती निघून जाते, म्हणते ठीक आहे म्हणून. आणि तिचा धाकटा भाऊ येतो आणि म्हणतो काय झालं तिला, ती रडते वगैरे म्हणून. तोपर्यंत आपल्याला निळा रंग इतका म्हणजे जवळजवळ नाहीसा झालेला आहे फ्रेममध्ये. तांबडा पिवळा असे रंग तर दाखवत आले आणि काळा. आणि ज्या वेळेला वरती आपल्याला त्या मुलीचा शॉट दिसतो त्यावेळेला तिचे काळे केस, त्याच्यानंतर तिच्या समोर एक निळा टेबल लॅम्प आहे आणि तो इतका मोठा टेबल लॅम्प आहे आणि ही शांतपणे एक मेजरिंग टेप आपली बोटाभोवती गुंडाळते, तिच्या डोळ्यात पाणी आहे. काय ती जपानी ओझूची फिल्म आहे त्यामुळे कोणी इमोशन्स अशा भळभळून त्याच्यात वाहून जाऊन देत नाहीत. तर त्या निळा रंग ज्या क्षणी येतो त्या फ्रेममध्ये, त्यामुळे त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतं की बुद्धाच्या संबंध ज्या जाणीवेत कारुण्याची जी कल्पना आहे, तर तो निळा रंग असा अत्यंत करुण निळा प्रकाश, असं वाटतं की तिला कुशीत घेतो आणि सांगतो की बाई असंच असतं आयुष्य, काय करायचं. तर ह्या प्रकारे रंगाचा जो वापर सिनेमात व्हायला लागला आहे हा काळात व्हायला लागला आहे. आणि हे ओझूची जी रंगाची जी पद्धत आहे वापरायची ही अगदी वेगळी पद्धत आहे. परंतु पश्चिमेत मात्र जे मोठे दिग्दर्शक झाले लाईक आंतोनियोनी, गोदार, ह्यांनी रंग असा शांतपणे वापरला नाही, त्यांनी अनेकदा अतिशय व्हायलंटली वापरला आहे. आणि त्याच्याकरता पहिला महत्त्वाचा चित्रपट म्हणजे आंतोनियोनीचं रेड डेझर्ट म्हणून. तर त्या रेड डेझर्टमध्ये त्यांनी काय केलं होतं की 500 मिलीमीटरच्या लेन्सेस वापरल्या होत्या. आता काय असतं की ज्या वेळेला तुम्ही नॉर्मल एखादा सीन बघता त्यावेळेला त्या कुठल्याही वस्तू आणि तिचा रंग असं तुम्हाला साधारण बरोबर जाणवतं. पण ज्या वेळेला 500 मिलीमीटरची लेन्स दाखवली जाते त्यावेळेला हे जे पर्स्पेक्टिव्ह आहे ते कमी होऊन एक फ्लॅट अशी स्पेस होते तयार आणि त्यामुळे रंगाचं रंगत्व तुम्हाला जाणवतं. म्हणजे एक समजा तांबडी खुर्ची असली तर 500 मिलीमीटरच्या लेन्सने मी ह्या मधल्या रोचा एक शॉट घेतला तर त्याच्या मागच्या आणि पुढच्या वस्तू ह्यांचं वस्तू पण कमी होईल, त्या अशा रंगीत सावल्यांसारख्या राहतील. त्यामुळे रंग ज्या वेळेला एखाद्या वस्तूपासून थोडा वेगळा दिसायला लागतो, म्हणजे वस्तूतच असतो पण तुम्ही ज्या प्रकारे दाखवता त्याच्यातनं, आता तांबडी खुर्ची
तर आपल्याला नेहमी दिसते ती तांबडी खुर्ची. आता हा जो चित्रपट दिग्दर्शक आहे तो तुम्हाला तांबडी खुर्ची दाखवतो. हा फरक लक्षात आला. आपण म्हणतो ना की तांबडी खुर्ची आहे आणि तांबडी खुर्ची आहे, तर त्यातला खुर्चीपणा त्याला दाखवायचा नसतो, त्याला लालपणा दाखवायचा असतो. तर इथपासून ज्या वेळेला रंग वापरला जातो, अशा प्रकारे जाणीवपूर्वक वापरला जातो, त्यावेळेला सिनेमातल्या रंगाचा खरा जन्म होतो. आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर बरेच प्रयोग झालेले आहेत वगैरे. पण हे मात्र ज्यावेळेला तुम्ही चित्रपटातला रंग बघता त्यावेळेला जे दिसतं त्यापेक्षा दिग्दर्शकांनी काही लपवलं आहे का, किती वेळ लपवलं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मग त्या चित्रपटाच्या रंगाचा संबंध. कारण चित्रपटातला रंग हा संगीतासारखा येतो. म्हणजे जसं संगीतात असतं की अमकं पात्र येतं, त्याच्याबरोबर एक विशिष्ट धून येते, दुसरं पात्र येतं, त्याच्याबरोबर एक वेगळी धून येते. तसं रंगाच्या धुना वेगवेगळ्या असतात आणि त्या कधी अत्यंत मोठ्याने येतात, कधी लहान आकारात लहान आवाजात येतात. तर असं रंगांचं संगीत ज्याला चित्रपटात खेळवता येतं तो खरा चित्रपट दिग्दर्शक. बाकी गोष्टी सांगतात. तर हा जो फरक आहे, अशा प्रकारे चित्रपट ज्या वेळेला तुम्ही बघता त्यावेळेला एकच चित्रपट, त्याच्यात किती चित्रपट दडलेले आहेत. एक रंगांचा चित्रपट आहे, एक ध्वनींचा आहे, एक हालचालींचा आहे, एक कथानकाचा आहे, एक त्यातल्या अभिनय कौशल्याचा आहे. असे वेगवेगळे चित्रपट. त्यामुळे जितकी पाहणाऱ्याची नजर खुललेली असते ना तितका चित्रपट खुलतो. आणि नजर जोपर्यंत खुलत नाही तोपर्यंत तुमच्या पुढे जगातला सर्वोत्कृष्ट चित्रपट आला तरी तो तुम्हाला दिसणार नाही. थँक्यू व्हेरी मच. तो गोष्टी पाहत होतो, आता यापुढे रंगसुद्धा पाहू. कुणाला रंगाच्या अनुषंगाने प्रश्न असतील तर एक 10 मिनिटांचा प्रश्नोत्तरांचा आपण घेतो इथे कार्यक्रम. यू हॅव सम क्वेश्चन एनीबडी? मला फक्त एक विनंती करायची आहे की आणि दुसरं म्हणजे जो आपल्या चर्चेचा विषय आहे त्याच्याशी संबंधित असू दे, थोडक्यात आत्मचरित्र सांगू नये. तो जरी अतिशय लोकप्रिय प्रकार असला मौखिक वाङ्मयाचा तरी तो जरा बाजूला ठेवावा. येस प्लीज. किशलॉस्कीची हां. त्याच्यामध्ये त्या 3 कलर्समध्ये त्या कलर्सच्या मार्फत त्यांनी काय सांगायचा प्रयत्न केला? तर ती त्यातल्या त्यात सोपी फिल्म आहे. कारण त्यांनी त्याच्या ट्रिलॉजीची पार्श्वभूमी अशी आहे की फ्रेंच राज्यक्रांतीला ज्यावेळेला 200 वर्ष झाली त्यावेळेला त्यांनी ती ट्रिलॉजी केली. आणि त्याच्यात फ्रेंच जो त्यांचा राष्ट्रध्वज आहे त्याच्यात पांढरा, तांबडा आणि निळा हे 3 रंग आहेत. तर त्यातला निळा हा स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. त्याच्यानंतर बंधुत्वाचं, रक्ताचं नातं असतं म्हणून लाल रंग बंधुत्वाचा आहे. आणि पांढरा रंग हा सर्व रंगांना सामावून घेतो म्हणून तो समानतेचं प्रतीक आहे. किंवा सर्व रंग पांढऱ्यातच, पांढरा तुम्ही स्पेक्ट्रम लावला तर त्याच्यात तुम्हाला सगळे रंग मिळतात. तर त्यामुळे ह्या ट्रिलॉजीत त्याचा रंगाचा जो वापर आहे तर तो त्याने अशा प्रकारे केलेला आहे. आणि तो एक प्रकारे अतिशय इमॅजिनेटिव्ह आणि एक प्रकारे सिम्प्लिस्टिकही आहे. कारण एक रंग आणि एक अर्थ अशा प्रकारे तो येतो. पण बऱ्याच वेळेला ह्याच्यापेक्षा जास्त सोफिस्टिकेटेड असा वापर असतो. त्यावेळेला तुम्हाला एक रंग आणि एक अर्थ असं सांगता येत नाही. एनी अदर क्वेश्चन्स? कुणाला प्रश्न आहे अजून? एनीबडी? मोकळेपणाने विचारा. मी
म्हणजे मला एक माझ्या बोलण्यात जरा सरकॅझम असतो, त्याला तुम्ही घाबरू नका. ते शस्त्र मी फक्त वेळ पाहूनच वापरतो. हॅलो सर, मायसेल्फ अक्षय जाधव. सर, तुम्हाला एक क्वेश्चन होता की कलर पॅलेटबद्दल काही विचारायचं होतं की तुमचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे कलर पॅलेटबद्दल. जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक कलरचा एक म्हणजे प्रत्येक डायरेक्टरचा पण एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह असतो की त्याला काय पद्धतीने दाखवायचं आहे. तुमचा काय पर्स्पेक्टिव्ह आहे कलरबद्दल इन कलर पॅलेट? नाही, असं आहे, कलर पॅलेट काय असतो की तुम्ही ज्या वेळेला एका विशिष्ट थीमचा विचार करता, काही कॅरेक्टर्सचा विचार करता, प्रसंगाचा असतो, तर तुमचं असं कलर पॅलेट म्हणून काही नसतो. पियानोला सगळे स्केल्स असतात. आता मेलडी कुठली वाजवायची ह्याच्यावरनं तुमचे सूर ठरतात ना. आता मला सारे ग म एवढंच आवडतं, त्याच्या पुढचा एकही स्वर वापरणार नाही मी, असं कोणी गायक म्हणत नाही ना. भूपराग असला तर सारे ग पद असं म्हणायलाच पाहिजे त्याला. तर त्यामुळे आपण काय म्हणतोय त्याच्यावर सुद्धा तो कलर पॅलेट म्हणजे असं प्रिफर्ड, म्हणजे असा आवडीचा, आणि तुम्ही जितकं वापराल जास्त तर त्याचं तुमचा अनुभव तुमचं विचार, तुमचं परसेप्शन, ह्या सगळ्यांना तो पॅलेट ठरतो. असं एका माणसाला असं म्हणजे त्याच्यावर मी अंबानी आहे म्हणून हे सगळे रंग माझ्या मुठीत आहेत असं काही नसतं. Okay, anybody else? सर, आपण लाल रंग आक्रमकतेचं प्रतीक आहे किंवा पिवळा अमुक आहे तमुक आहे असं म्हणतो. ते एखाद्या आक्रमक पात्राला समजा तुम्ही निळा रंग दिला आणि एखाद्या शांत स्वभावाच्या माणसाला लाल रंगाचे कपडे दिले, हां, इम्पॅक्टमध्ये फरक पडतो. आपण ही थिअरी झाली, ॲक्च्युअली हे जर व्हाईस वर्सा केलं तर काय फरक पडतो? नाही, होतं ना, आणि असं केलंच जातं. मी तुम्हाला जे सांगितले ते निसर्गातले आणि समाजातले ढोबळ नियम सांगितले. तुम्हाला ज्या वेळेला बाराखडी शिकवली जाते तर त्यावेळेला त्या बाराखडीचा उपयोग करून तुम्ही आणखीन काहीतरी बोलता ना. पण तुम्ही दरवेळेला बाराखडी काय स्वतःची शोधत नाही. आज माझी ही बाराखडी असं म्हणून तुम्ही काय चालत नाही ना. तर कवी असला, किती ओरिजिनल असला तरी त्याची मराठी भाषा असली, इंग्रजी भाषा असली, तीच मुळाक्षर मातृका तेच वापरणार ना. तर त्यामुळे त्याचा हा असा नियमाचा अर्थ नाही आहे, हा कोणी घातलेला नियम नाही आहे. व्याकरणात दोन प्रकार असतात. एक नॉर्मेटिव्ह असतं, म्हणजे ते तुम्हाला सांगतं की हे असंच वापरा, आणि दुसरं डिस्क्रिप्टिव्ह असतं की अशा प्रकारे लोक वापरतात. तर मी जे सांगितलं आहे तर ते अशा प्रकारे लोक सर्वसाधारणतः वापरतात, इथपर्यंतच आहे. मला काही तसे सरकारी नियम वगैरे घालायचं नाही आहेत रंगाबद्दल. ओके, आणखी कोणाला विचारायचे? गुरुदत्ताकडे सगळे रंग असते, तर त्यांच्या चित्रपटाचा अनुभव देण्याच्या ताकदीमध्ये काही फरक पडला? मला वाटतं त्यांच्या चित्रपटांचं तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येतं की काळा आणि पांढऱ्याच्या मधला जो प्रवास आहे तर त्याच्यात त्यांनी ते रंगच वापरलेत ना. म्हणजे आपण ज्याला रंगीत रंग म्हणतो त्याखेरीज काळ्या आणि राखी रंगाच्या छटा आणि पांढरा हे सुद्धा रंगच आहेत ना. तर त्यामुळे त्यांनी जे काम केलंय तर त्याच्या शेवटी म्हणजे जसं न्यूटन म्हणाला होतं की आय एम स्टँडिंग ऑन द शोल्डर्स ऑफ जायंट्स, तर तसं ज्यांनी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये मोठं काम केलं त्याच्यानंतर ज्यांनी कलरमध्ये केलं ते त्यांनी ब्लॅक अँड व्हाईटमधनं शिकले. ते नाहीतर त्यांना दूरदर्शनमध्ये काम करावं लागलं असतं. Anybody else? Yes, please. त्याला घेऊन जा. हॅलो सर. सर, माझा क्वेश्चन असा आहे की सर हातवर करा मला. सॉरी सर, क्वेश्चन असा आहे नाही, की- बसलात तरी चालेल, मला नाही, मी उभा राहून हां, ठीक आहे. सर, द शिंडलर्स लिस्टमध्ये स्पिलबर्गने
जी पूर्ण मूवी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये दाखवली आणि जी लहान मुलगी होती फक्त कुठले थांबा मला तुम्ही जर शिंडलर्स लिस्ट फिल्म शिंडलर्स लिस्ट हां तर त्यात फक्त त्या मुलीचा ड्रेसचा रंग लाल दाखवलेला आहे पूर्ण फिल्ममध्ये. बाकी पूर्ण फिल्म ब्लॅक अँड व्हाईट आहे. तर तुम्हाला काय वाटतं? शिंडलर्स लिस्ट कुठे पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट आहे ना कुठे? आणि फक्त एक नाही मुलगी लाल ड्रेसमध्ये पूर्ण फिल्म एकच म्हणजे शॉर्ट एक दोन तीन ठिकाणी त्यांनी रंग वापरलेला आहे. फक्त त्या मुलीसाठी ड्रेससाठी तिच्या ड्रेससाठी आहे, एकदा फुलासाठी आहे, असं 2-3 ठिकाणी आहे. हां नाही आता शिंडलर्स लिस्टच्या सारख्या फिल्मचा विचार करताना म्हणजे शिंडलर्स लिस्ट आता तुम्ही जे मला सांगताय ना तर ते माझ्या पटकन डोळ्यासमोर येत नाही. पण तुम्हाला एक मी जनरल काही गोष्ट सांगतो की ज्या वेळेला रंग उपलब्ध होता त्यावेळेला काही लोकांनी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काम करायचं ठरवलं. तर ते कशा करता तर शिंडलर्स लिस्टचं जे संपूर्ण त्याची बॅकग्राऊंड आहे ती इतकी ऑप्रेसिव्ह आहे, ती इतकी तुमच्या मनावर परिणाम करून अतिशय तुम्हाला निराश करणारी आहे. तर ती परिस्थिती तुमच्यापर्यंत पोचावी म्हणून ती फिल्म जर रंगीत केली असती तर त्याचा परिणाम तो त्या प्रकारचा झाला नसता. आता उदाहरणार्थ हिचकॉकला सायको ज्या वेळेला त्यांनी केली तर त्यावेळेला त्यांनी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये केली. तेव्हा रंग अवेलेबल होता पण त्याला तो संबंध मर्डर सीन दाखवायचा होता आणि तो मर्डर सीन प्रत्यक्ष लाल रंग जर दाखवला असता तर तो इतका गोरी दिसला असता तर ते कलाकृती न राहता खाटीकखाना झाला असता. तर त्यामुळे ब्लॅक अँड व्हाईट आता जिम जार्मुश सारखा एखादा डिरेक्टर आहे की जो ज्या वेळेला रंग त्याला मिळू शकतो. आणि रिसेंटली एक मला वाटतं की ऑस्कर मिळालेली फिल्म होती एका मेड सर्वंटबद्दल, ती पण ब्लॅक अँड व्हाईटमधली होती. हां रोमा हां. तर हा शेवटी काय की रंग आणि ब्लॅक अँड व्हाईट हा फरक हा कृत्रिम आहे. सर्व फिल्ममध्ये जिथे छटा असतात तिथे रंग असतो, मग त्या राखी असोत किंवा रंगछटा असोत. तर त्या तुम्ही कशा वापरायच्या हे ठरवता. तर त्या तुमच्या गणेश तुला वुड यू लाईक टू रिस्पॉन्ड टू हिम बिकॉज यू नो द फिल्म बेटर. हां इथे आहे माईक. प्रश्न कोणी तुम्ही विचारला? त्या पर्टिक्युलर सीनमध्ये त्यांनी 2 पद्धतीने ते दाखवलंय. एक त्या पूर्ण तो शिंडलर टेकडीवर उभा राहून तो बघत असतो सगळं आणि खाली जे गाव असतं तिथे सगळ्या त्या ज्यूंना मारलं जात असतं आणि नाझी सैनिक त्याच्यामध्ये सगळे हे करत असतात आणि त्याच्यामध्ये ती मुलगी असते. त्यामुळे त्यांनी एका वेळी त्या जवळजवळ 2 हे केल्यासारखं केलंय की हा बघतोय जिकडे शिंडलर तिथे त्याला तो त्या मुलीकडे बघतोय असं एक इल्युजन असल्यासारखं आहे आणि तो तिचा प्रवास सगळा बघतो. आणि स्पिलबर्ग तिथे आपल्याला एका वेळेस व्यक्तीची शोकांतिका आणि एका समाजाची शोकांतिका अशा 2 नॅरेटिव्स त्याच्यामध्ये उलगडल्यासारख्या उलगडतात. आणि जर आपण ते कॅरेक्टर फॉलो केलं तर असं दिसतं की ती बाहेर येते त्या बिल्डिंगमधून आणि मग ती ह्या सगळ्या गजबजाटातून जाते आणि मग पुढे ती एका बिल्डिंगमध्ये शिरते. इथपर्यंत शिंडलर फॉलो करतोय आणि आपल्याला दिसताना सगळा विनाश चाललेला आणि तिचा रंग त्याच्यात दिसतो. आणि नंतर ती शिंडलरच्या बरोबर असते. स्त्री ती त्याला सांगते की आपण जाऊया आता, हे फार आपल्याला बघावं लागतंय. आणि ते गेल्यानंतर तरीसुद्धा आपण इंडिपेंडंटली फॉलो करतो त्या मुलीला. आणि प्रत्यक्षात जर रिअलिस्टिक हे असेल तर शिंडलर गेल्यावर आपल्याला ते दिसायचं काही कारण, पण तरीसुद्धा ती मुलगी वर जाते आणि तो आवाज याच्या सैनिकांच्या बुटांचा आवाज आपल्याला येत राहतो आणि मग ती एका पलंगाच्या खाली लपते आणि ती लपल्यावरती तिचा रंग जातो फ्रॉकचा आणि मग ते ब्लॅक अँड व्हाईट सगळं होतं. तर त्यामुळे त्यांनी ती जवळजवळ त्या मुलीची एक शॉर्ट फिल्म असल्यासारखी ती फॉलो केली. लास्टला रंग आहे ना, रंग जातो. ती जेव्हा पलंगाच्या खाली लपते नाही तेव्हा तिला तो रंग जेव्हा जातो. त्या डम्पिंग यार्ड बनवलेलं असतं त्याच्या सगळ्या माणसांना जाळतात तिथे. हा नाही तरी म्हणजे आता प्रत्येक सीनमध्ये त्यांनी 2-3 ठिकाणी मी म्हटलं तसं आहे आणि त्याला दरवेळेस स्पेसिफिकली आपण हे करू शकतो की ह्या सीनला त्यांनी या पद्धतीने इंटरप्रिट करण्यासाठी तो रंगाचा वापर नाही म्हणजे
त्यांनी लाल रंग कशासाठी यूज केला की ऑडियन्सला त्या मुलीबद्दल प्रेम वाटायला नाही, त्याच्यामध्ये ती मुलीचं कॅरेक्टर आपल्याला ते स्पष्टपणे दिसण्यासाठी, म्हणजे त्याच्यामध्ये एक ब्लॅक अँड व्हाईट नॅरेटिव्ह आणि त्याच्यामधलं एक ते कलर पात्राचं एक स्वतंत्रपणे. तुम्ही स्पिलबर्गचे सगळे सिनेमे पाहिलेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की तो व्यक्तीची गोष्ट आणि समाजाची किंवा एका लार्जर कॅनव्हासवरची गोष्ट असं दोन्ही पद्धतीने विचार करतो. तर त्या पद्धतीने त्याचे इंडिव्हिज्युअल सिक्वेन्सेसमध्ये सुद्धा आपल्याला हा विचार दिसतो. तसा तो विचार आहे काहीसा. थँक्यू गणेश, थँक्यू व्हेरी मच. हे गणेश मतकरी तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतील. आता त्यांनी चित्रपटांच्या जागतिक इतिहास वरती एक महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाकरता मोठा ग्रंथराज लिहिलेला आहे आणि त्याच्यात उत्तम विवेचन आहे. मराठीत या प्रकारचं पुस्तक तुम्हाला मिळणार नाही वाचायला. तर तुम्ही म्हणजे तो ज्या दृष्टीने लिहिला आहे त्या सिनेमाच्या इतिहासावर पुस्तकं आहेत मराठीत, पण हे एका विशिष्ट दृष्टिकोनात लिहिलेले सिनेमाचं इतर कलांशी वगैरे संबंध जोडून. तर थँक्यू व्हेरी मच. मला अनुभव आहे चित्रपटाचं, त्याच्यावर विचार केलेला आहे, पण बाबा वाक्यांप्रमाणे असं म्हणायची काही गरज नाही. तर मी तसं काही मास्टर वगैरे नाही आहे, पण त्यामुळे एक प्रेमाने अभ्यास केलेला आहे, त्याच्यातनं काही गोष्टी जाणवलेल्या आहेत. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारची ऑथॉरिटी नको आहे स्वतःकडे. तर हे मी अगदी जाहीर करतो. त्यामुळे हा मास्टर क्लास नाही, हा पण लर्नर्स क्लास आहे. कारण शेवटी आयुष्यभर तुम्ही शोधच घेता ना. सिनेमाने मला जितकं दिलं आहे त्याच्यापेक्षा मी सिनेमाला काही फार कमी दिलेलं आहे. सिनेमाने मला जे काही दिले ते वाटून घ्यायचं, एवढंच त्यातला हेतू आहे. सर, वी हॅव वन मोर क्वेश्चन. हां, भारतीय संदर्भामध्ये रंगाची धून किंवा रंगाचा हा खेळ जो आहे याच्या संदर्भातले एक चांगले उदाहरण म्हणून आपल्याला काय कोणत्या दिग्दर्शकांचं सांगता येईल? त्यातलं मला म्हणजे एक तर काय रंगांच्या बाबतीत काय भारतीय चित्रपटांच्याबद्दल बोलायचं म्हणजे असं होतं की ते योग्य रीतीने त्यांची निगा राखली जात नाही. म्हणजे आता सत्यजित रेंच्या कांचनजंगाबद्दल मी बोलायला लागलो तर मी त्यांचा पहिला प्रिंट पाहिला होता त्याच्या आठवणीतनं बोलतोय. आता तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या टेबलावर येणारा टोमॅटो केचप आणि कांचनजंगाचं पडद्यावर दिसणारा रंग हे सारखंच आहे. म्हणजे तो एक टोमॅटो केचपमध्ये न्हालेला मॅकडॉनल्ड्समधनं आलेला हॅम्बर्गर आहे असा चित्रपट तुम्हाला दिसतो. इतक्या वाईट प्रकारे तो प्रिझर्व झालेला आहे. तर तसं कुमार शहानींचं मणिकौल कुमार शहानी यांनी तसं चित्रपटात रंगाचा वापर अतिशय कॉन्शियसली आणि मोजून मापून असा केलेला आहे. आणि कमर्शियल याच्यात म्हणजे भारतीय चित्रपटात म्हणजे माझ्या असं जास्त पाहण्यात पण दक्षिणेकडे अदूर गोपालकृष्णन, त्याच्यानंतर गिरीश कासरवली यांच्या चित्रपटातनं, आणि आता इथे सनी जोसेफ होता इथे कुठेतरी, मला वाटतं आहे का गेल्या माहीत नाही. तर त्याने पिरवी जे शूट केलं होतं शहाजीचं, तर त्याच्यात एक पाण्याचा जो वापर होता, पाण्याच्या राखी रंगाचा पिरवीमध्ये, अशा उदाहरणं बरीच देता येतील. पण ते काय होतं की चांगले चित्रपट असतात ना ते लवकर नष्ट व्हावे अशी आपल्याकडे राष्ट्रीय प्रमाणावर काळजी घेतली जाते. तर त्यामुळे सत्यजित रेंना ज्या वेळेला भारतरत्न देतात त्यावेळेला त्यांचे चित्रपट चांगले राहावेत म्हणून खर्च करणारा माणूस इंग्रज असतो. आपल्या लोकांना त्यांची काही पर्वा नसते. जाऊन घरी भारतरत्न दिलं, मोठा पुतळा केला की झालं. तर त्यामुळे ही आपली संस्कृती आहे, पुतळ्यांची पूजा करायची आणि माणसाने मारायचं, कलाकृतींना मारायचं. ही सध्याची भारतीय संस्कृती आणि नुसती सध्याची नाही, गेल्या अनेक वर्षातली. ओके, एक शेवट तिकडे ऐकू येईल. सर, रंगांबद्दल तुम्ही बरंच काही सांगितलं.
जे नैसर्गिक रंगांसोबत जोडलेलं आहे ते तुम्ही सांगितलं, पण मग ते त्या देशाप्रमाणे बदलतं का? म्हणजे जसं आता यांनी प्रश्न भारतातल्या सिनेमांबद्दल विचारला. नाही, असं काय माहिती आहे का, या भौगोलिक नाही, आपण ज्या राजकीय सीमा म्हणतोय ना, त्या भौगोलिक सीमा नाही आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ काश्मीर, अफगाणिस्तानपासून तुम्ही पर्शियात गेलात तर तो जो निसर्ग आहे तर त्याचा एक अनुभव आहे, तर तो अफगाणिस्तानची सीमा संपल्याबरोबर तो बदलत नाही, कारण त्याच्या आधी हजारो वर्षाचा इतिहास आहे. आणि ही भारताबद्दल अगदी चुकीची कल्पना आहे की भारतीय संस्कृती म्हणजे काही ह्या ज्याला राजकीय भारत म्हणता येईल तो भारत नाही आहे. त्याच्यात इतर अनेक संस्कृती म्हणजे हूण, कुशाण वगैरे हे सगळे शक हे सगळे आलेले आहेत त्याच्यात, आणि ते नसते तर आमच्या संस्कृतीला इतके स्तर आलेच नसते, इतके धर्म आले, इतक्या भाषा आल्या, इतक्या जाती आल्यात. तर तसं मग त्याच्यात कमी जास्त प्रमाण होतं. अर्थात तुम्ही जर आता उदाहरणार्थ वाळवंटात राहणाऱ्या लोकांचा जो धर्म आहे, जो वाळवंटात जन्मलेला आहे, इस्लाम, तर तिथे तुम्हाला ओएसिस दिसेपर्यंत तुमचं म्हणजे ते दिसलं नाही तर तुमचं मरणच आहे. त्यामुळे हिरवा रंग हा ईश्वराचा असणं हे इस्लाममध्ये योग्यच आहे. वाळवंटातला धर्म आहे ना तो. तर ह्या गोष्टींचा परिणाम होतोच, परंतु तो असा नाही की तिथे वाळवंटातला हिरवा झाला म्हणून मग बाकीच्या ठिकाणी त्यांनी काही रंग बदलले, संस्कृती नाही, मग ती इस्लामी संस्कृती म्हणून राहते. नाही, मग रंगांशी धर्माची नाळ आणि संस्कृतीची नाळ इतकी घट्ट जोडली गेली आहे की भारतीय माणूस मग पुन्हा दुसरीकडे पाहताना त्याच दृष्टीने पाहतो, त्याच्या रंगाबद्दलच्या कन्सेप्ट. नाही असं होत, कारण काय आहे की इतकं बदललं आणि अनेक गोष्टी सारख्याही असतात ना. काही वेळेला तर पटकन उलटतात. उदाहरणार्थ पहा, आपल्याकडे फ्युनरल्सला पांढरा रंग वापरला जातो हिंदूंच्यात, आणि ख्रिश्चॅनिटीमध्ये काळा वापरला जातो. पण तांबडा रंग वापरून तांबडा पिवळा असं विदूषकाचा पोशाख करून कोणी फ्युनरलला जात नाही. त्याच्यात एक रिस्ट्रिक्शन येतं ना की हा एकच रंग वापरा, हा एकच रंग वापरा. तर मग ते आपल्याला बघायला लागतं की कधीतरी शब्द सारखे असतात, कधीतरी व्याकरण सारखं असतं रंगांचं. ते काय सारखं आहे, संदर्भ काय, ते बघायला लागतं. सरांना मास्टर क्लास म्हणायचं नाही आहे, बट वी कॅन कॉल इट अन एम्पॉवरिंग अँड एनरिचिंग क्लास, राईट? कारण सगळ्यांनाच हे कळलेलं आहे की सिनेमा पाहणं फक्त गोष्ट पाहणं नसतं, तर कला, साहित्य, संगीत ह्या सगळ्यांचीच एक हार्मोनियस अपत्य म्हणजे सिनेमा असतो, आणि त्या सगळ्याच गोष्टीचं नॉलेज आपल्याला सिनेमा लवर म्हणून सुद्धा असलं पाहिजे. सो इट वॉज ट्रूली अ व्हेरी एम्पॉवरिंग अँड एनरिचिंग क्लास, सर. थँक्यू सो मच. मी महेश सरांना आभार प्रदर्शनासाठी निमंत्रित करते. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बाकीच्या 2 स्क्रीनवरती 2 सिनेमे सुरू आहेत, पण एखादा सिनेमा पाहण्यापेक्षा सिनेमा जगलेला माणूस ऐकणं हे आपल्या दृष्टीनं जास्त महत्त्वाचं होतं, आणि ते ऐकण्यासाठी आपण एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. खोपकर सरांचे विशेषतः आभार आम्ही मानणार नाही आहोत. याचं कारण असं आहे की एवढं दिल्यानंतर एखाद्याचे आभार मानून त्याच्यावर सगळं पाणी फिरण्यासारखं आहे. ते आम्ही सतत तुमच्या ऋणात राहू इच्छितो सर. त्यामुळं मी फक्त आपलं ऋणनिर्देश करतो. तुम्हा सर्वांचे आभार. 12:30 वाजता या स्क्रीनवरती घर बंदूक बिर्याणीचा ट्रेलर लॉन्च होणार आहे, त्यासाठी आपण 12:30 वाजता इथं जमूयात. सर्वांचे आभार. थँक्यू.